नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य यांची मोहपाश ही कादंबरी आणि आज भाग 9. विश्वास दिवसेंदिवस अस्वस्थ होत चालला होता. मोहिनीला त्याने अनेकदा सांगितलं होतं, अगदी स्पष्टपणेही सांगून पाहिलं होतं, पण प्रत्येक वेळी एकच स्पष्टीकरण, एकच निमित्त. सुमित्राला अजून समज आलेली नाही. विश्वासच्या मनात आता शंकेचं मोहोळच उठलं होतं. मोहिनीला आता स्पष्टपणे जाणीवच करून द्यायला हवी असं त्याला वाटायला लागलं होतं. त्याला वाटलं तिला स्पष्टपणे सांगावं की मोहिनी, तुझ्या मनात काहीतरी वेगळंच आहे. या श्रीमंतीची तुला चटक लागली आहे आणि ही चटक तुला आपल्या कर्तव्यापासून दूर नेतीये आणि ही चटक तुझ्या हातून फार मोठा अपराध घडवू पाहतीये. आणि एक दिवस खरोखर निकारावर येत त्यांनी पुन्हा हा विषय काढला. मोहिनी, तो गंभीर स्वरात म्हणाला होता. मोहिनी, का कोणास ठाऊक, पण मला वाटायला लागलं की आपण फार मोठा गुन्हा करतोय. कसला गुन्हा? विजयाराजेंचा गुन्हा, सुचित्राचा गुन्हा. विश्वास आणखीनच गंभीर झाला होता. विश्वासनी पुन्हा तोच विषय काढल्यामुळे मोहिनी अस्वस्थ झाली. हातातला कप टिपॉयवर ठेवत काहीशा चिडक्या आवाजात म्हणाली, मला समजलं नाही, तुम्हाला म्हणायचं तरी काय आहे? मला काय म्हणायचंय हे तुला समजलंय, पण तू जाणीवपूर्वक कबूल करत नाही आहेस. कधी नव्हे ती विश्वासच्या आवाजाला एक धार आली होती. गेली 18 वर्ष आतल्या आत दाबून ठेवलेली ही धार आता शब्दातनं व्यक्त होत होती. तशी ती व्हायलाच हवी होती. कारण हे सगळं आता त्याच्या सहनशक्तीच्या पलीकडे चाललं होतं. काय कबूल करत नाहीये मी? नेहमीप्रमाणे कपाळावर आठ्या घालत मोहिनी म्हणाली. पण आज मनातनं ती काहीशी धास्तावली होती. विश्वासचा आजचा पवित्रा काही वेगळाच आहे हे तिला जाणवलं होतं. त्याच्या आवाजाला धार होती. वाद नको म्हणून नेहमीप्रमाणे हा विषय सोडून देण्याच्या मूडमध्ये तो अजिबात दिसत नव्हता. विजयाराजेंना दिलेलं वचन तुझ्या लक्षात आहे ना? विश्वासनं एकटक तिच्याकडे बघत विचारलं. पुन्हा पुन्हा तुम्ही मला तेच तेच का सांगताय? त्याच्या त्या एकटक पाहण्यानं मोहिनी अस्वस्थ झाली होती. कारण तुझी नाही तर माझी सत्सद विवेकबुद्धी मला टोचणी देतीये आणि म्हणून तुला सतत त्याची आठवण करून देणं मला भाग पडतंय. विजया माझी मैत्रीण होती, तुमची नाही. हा जर गुन्हा असेल तर तो मी करतीये, तुम्ही नाही. मग तुमची सत्सद विवेकबुद्धी तुम्हाला कशाला टोचणी देतीये? कारण कळत नकळत मी सुद्धा तुझ्या गुन्ह्यामध्ये सहभागी झालोय. विजयाराजेंच्या पैशावर मी सुद्धा जगतोय. विश्वासचा स्वर काहीसा व्यथित झाला होता. तसं जर असेल तर तुम्हाला योग्य वाटतंय ते करा. या विषयावर पुन्हा वाद घालून मला त्रास देऊ नका. मोहिनी एका झटक्यात त्याला तोडून टाकावं तशा स्वरात म्हणाली. मोहिनी अशा भाषेत आपल्याशी बोलेल याची त्यांनी कधी कल्पनाच केली नव्हती. एवढा अपमान, एवढी अवहेलना. यापूर्वी कितीतरी वेळा विश्वास आपल्या अंधपणाच्या जाणीवेनं अस्वस्थ झाला होता, पण आज पहिल्यांदा त्याला आपल्या अगतिकतेची प्रकर्षानं जाणीव झाली होती. ही जाणीव वेदना होऊन त्याच्या हृदयाला जखमी करून गेली होती. ठीक आहे, तो ताडकन उठून उभा राहत म्हणाला. तुला जर तसं वाटत असेल तर मी त्याचं प्रायश्चित्त घेईन. मोहिनीनं त्याच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही. कदाचित या अवस्थेत विश्वास काहीच करू शकत नाही. तो पूर्णपणे परिस्थितीच्या हातातलं खेळणं बनलाय असं तिला वाटत होतं आणि म्हणून त्याचं बोलणं फारसं गंभीरपणे घ्यावं असं कधीच तिला वाटलं नव्हतं. आपण एक गोष्ट मात्र निश्चित आहे बरं का मोहिनी, विश्वास म्हणत होता. या सगळ्याचा परिणाम फार वाईट होणार आहे आणि तो तुला आणि तुलाच भोगावा लागणार आहे. चोरी करून चोर मालकाला फसवू शकतो ग, पण स्वतःला नाही ना फसवू शकत. आणि या फसवणुकीची त्याला जी शिक्षा मिळते ना ती फार भयानक असते. ते माझं मी बघेन. जी शिक्षा मिळेल ती माझी मी भोगेन. तुम्हाला त्याची काळजी करायची गरज नाही. असं म्हणत मोहिनी उठली आणि ताडताड पावलं टाकत बेडरूममध्ये निघूनही गेली. विश्वासनं आपले ओठ घट्ट मिठून घेतले. आवंढा गिळल्यासारखी त्याच्या गळ्याची घाटी खालीवर झाली. आता सांगण्यासारखं, समजावण्यासारखं काहीच उरलं नव्हतं.
त्याच्या परीने त्यांनी बराच प्रयत्न केला होता, पण विश्वासनं एक दीर्घ निश्वास सोडला आणि मग दिवाणखान्यात असलेल्या टेबलाजवळ गेला, बसला. अंदाजाने त्याने टेबलावरचा पॅड उचलला, पेन उचललं. दिसत नसूनही अंदाजानं तो लिहू शकत होता. मोकळा वेळ घालवण्यासाठी केलेला हा सराव आज त्याला उपयोगी पडत होता. लिहून होताच विश्वासनं पॅड तसंच टेबलावर ठेवलं, त्यावर पेन ठेवला, उठला. किचनमध्ये झोपलेल्या नोकराला त्याने उठवलं. साहेब, तुम्ही काय हवं आहे का? नोकरानं डोळे चोळत विचारलं. शिवरामला सांग मी बोलवलंय, विश्वास त्याला म्हणाला. एवढ्या रात्री साहेबांना ड्रायव्हरची आवश्यकता का भासावी हे त्या नोकराच्या लक्षात येईना. पण तसं काही विचारण्याचं धाडस त्याला झालं नाही. तसंही जास्त चौकशा न करता सांगितलेलं काम करणं हा मोहिनीचा सक्त आदेश. शिवराम आला, तोही काहीसा चकित झाला होता. शिवराम, गाडी काढ. शिवराम समोर येऊन उभा राहताच विश्वास म्हणाला. शिवरामनं गॅरेजमधनं गाडी काढली. मागचं दार उघडलं, विश्वासला आत बसवलं. स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसला. शिवरामनं गाडी स्टार्ट करताच विश्वास शांतपणे म्हणाला, व्हीटी रेल्वे स्टेशनला चल. सकाळ होता, सगळीकडे एकच गडबड उडाली. मोहिनी खडबडून जागी झाली. पाहिलं तर विश्वासचा बिछाना रिकामा, अगदी साफ, स्वच्छ. याचा अर्थ विश्वास रात्री झोपलाच नव्हता का काय? विश्वासला रात्री खूप उशिरापर्यंत जागायची सवय होती याची मोहिनीला कल्पना होती, पण तरीही रात्री तो. मोहिनी नवल करत दिवाणखान्यात आली तर नोकर दिवाणखान्यात एकमेकांशी हलक्या आवाजात चर्चा करत होते. मोहिनीला बघताच ते गप्प झाले. काय झालं, साहेब कुठे आहेत? मोहिनीने विचारलं. रात्रीचा नोकर पुढे आला, मान खाली घालत हलक्या आवाजात म्हणाला, साहेब रात्रीच गेले कुठेतरी. गेले? कुठे? बोलत असताना मोहिनीची नजर टेबलवरच्या पॅडकडे गेली. झटकन पुढे होत तिने पॅड उचललं. विश्वासने तिलाच उद्देशून पत्र लिहिलं होतं. मोहिनी धडधडत्या छातीनं ते पत्र वाचायला लागली. विश्वासनं लिहिलं होतं की, मोहिनी, सकाळी तुला हे पत्र मिळेल तेव्हा मी तुझ्यापासून दूर गेलेलो असेन. आजवर आंधळेपणानं मला लाचार केलं होतं. तू माझी उपेक्षा, अवहेलना करून सुद्धा तुझ्यापासून दूर जाणं मला शक्य होत नव्हतं. पण आजच्या घटनेनं मला स्पष्ट जाणीव करून दिली की माझी तुला आता आवश्यकता नाही. मग इथे राहण्यात अर्थ काय? तसाही माझा कोणालाच काही उपयोग नव्हता. मग हे अर्थहीन जीवन जगण्यासाठी तडजोडी करत राहणं चूकच ना? खरं तर हे पाऊल मी यापूर्वी उचलायला हवं होतं, पण नाही उचलू शकलो. त्याचं कारण तुला सांगितलंच आहे. तुझ्या गुन्ह्याची चिंता करायची मला कसलीच गरज नाही हे सांगून तू आपल्या दोघातलं उरलं सुरलं नातं तोडून टाकलंयस. ठीक आहे, तरीही प्रायश्चित्त घ्यायला मी जातोय. घाबरू नको, आत्महत्या वगैरे सारखं कृत्य मी नाही करणार. पण तुझ्या गुन्ह्यात यापुढे सामील होऊन माझ्या सत्सद्विवेक बुद्धीचा बळीसुद्धा मला द्यायचा नाही आणि म्हणून तुझ्यापासून मी दूर जातोय. तरीही राहवत नाही म्हणून सांगतो. अजूनही वेळ गेलेली नाही. शक्य असेल तर आपली चूक सुधारायचा प्रयत्न कर. मागे एकदा सांगितलं होतं तेच आज पुन्हा एकदा सांगतो. स्वर्ग नरक सगळं इथेच आहे. आज ज्याला तू स्वर्ग समजतेस, उद्या तोच तुझ्यासाठी नरक बनू शकतो हे लक्षात ठेव. विश्वास. पत्र वाचून होताच मोहिनी स्तब्ध झाली. विश्वास असं काही टोकाचं पाऊल उचलेल याची त्यांनी कल्पना केली नव्हती. मोहिनी पत्र वाचत असताना नोकरानं शिवरामला बोलवून आणलं. शिवरामनं जे काही घडलं ते सांगितलं. त्यांनी विश्वासला व्हीटी स्टेशनवर सोडलं होतं. स्टेशनवरनंच विश्वासनं त्याला माघारी पाठवलं होतं. त्यांनी विश्वासला कुठे जायचं आहे, गाडीत बसवून देऊ का हेही विचारलं, पण विश्वासनं त्याला काहीही सांगितलं नाही. मग नाईलाज झाला आणि शिवराम परत आला. मोहिनीनं ताबडतोब 2 नोकरांना व्हीटी स्टेशनवर पाठवलं. आजूबाजूच्या सगळ्या परिसरात विश्वासचा शोध घ्यायला सांगितलं, पण विश्वासचा कुठेच पत्ता लागत नव्हता. विश्वासच्या अशा अचानक निघून जाण्यानं मोहिनी कितीतरी दिवस मानसिकदृष्ट्या खचल्यासारखी झाली होती. मोहिनीच्या या अवस्थेत तिला धीर देत होती, तिची समजूत घालत होती ती सोनाली. सुचित्रा मात्र या सगळ्यापासून अलिप्त होती. या घटनेचा तिच्यावर कसलाही परिणाम झाला नव्हता. ती आपल्या नेहमीच्या आयुष्यात मशगूल होती.
तसाही विश्वास असून नसून तिच्या दृष्टीनं सारखंच होतं. कसं झालं, काय झालं, विश्वासला काहीही आठवत नव्हतं. त्याला एवढंच आठवत होतं की व्हेटी स्टेशन आल्यावर एका गाडीत तो चढला. गाडी कुठली होती, कुठे जाणार होती, कशाचीही चौकशी त्यांनी केली नव्हती. गाडीत बसल्यावर शेजारच्या सहप्रवाशाकडनं त्याला समजलं की गाडी पुण्याला जाणारी. त्याने तिकीटही काढलं नव्हतं. चेकर आला तर दंड भरायची तयारी त्यांनी ठेवली होती, पण सुदैवानं संपूर्ण प्रवासात चेकर आलाच नाही. पुणे स्टेशनवर उतरल्यावर तो स्टेशनच्या बाहेर आला आणि त्याच वेळी कसल्या तरी कठीण वस्तूला धडकून तो खाली पडला. तिथेच त्याची शुद्ध हरपली. त्यानंतर काय झालं काही आठवत नव्हतं. आता शुद्धीवर आल्यावर आपण कुठे आहोत याचा विचार करत होता तो. दोन्ही हातानं आजूबाजूला चाचपून बघितल्यावर आपण बिछान्यात आहोत याची त्याला जाणीव झाली. पण हा बिछाना कुठला आहे, कोणाचा आहे, काही समजत नव्हतं. आजूबाजूला कोणी आहे का हे जाणून घेण्यासाठी त्यांनी तोंड उघडलं. त्याचवेळी एक तरुण आवाज त्याच्या कानात शिरला. आता कसं वाटतंय तुम्हाला? हां. त्या आवाजानं विश्वास एकदम दचकल्यासारखा झाला. मग स्वतःला सावरत म्हणाला, मी ठीक आहे, पण मी आहे कुठे, मला काय झालं? नाही, घाबरण्यासारखं काही नाही. तो तरुण धीर देण्याच्या स्वरात म्हणाला, माझं नाव कुणाल आहे. माझ्याच रिक्षाला धडकून तुम्ही खाली पडला होतात. खरं म्हणजे चूक माझी होती. पॅसेंजर घेण्यासाठी मी रिक्षा पुढे घेत होतो, त्यात गडबडीत तुम्ही ब्लाइंड आहात हे माझ्या नाही लक्षात आलं. आय एम सॉरी अंकल. बोलता बोलता त्या तरुणानं विश्वासच्या पायाला हात लावला. अरे अरे, हे काय करतोयस? चाचपून त्याचे हात धरत विश्वास म्हणाला. काय घडलं असावं हे विश्वासच्या लक्षात आलं होतं. ह्यात या तरुणाची काही चूक नाही याचीही त्याला जाणीव झाली. तरीही तो तरुण नम्रपणे त्याची माफी मागत होता. पहिल्याच भेटीत त्या तरुणाविषयी विश्वासचं मत मात्र चांगलं झालं. नाही, पण मी आत्ता आहे कुठे, हॉस्पिटलमध्ये? नाही, मी तुम्हाला माझ्या घरी आणलं आहे. तुम्हाला विशेष कुठे लागलं नाही, केवळ घाबरल्यामुळे थोडा वेळ तुमची शुद्ध हरपल्यासारखी झाली होती. पण आता काळजी करण्यासारखं काही नाही. थँक्स. विश्वास उठून बसला, बेडवरनं खाली उतरत म्हणाला, तू माझ्यासाठी फार त्रास घेतलास. अहो, त्यात त्रास कसला अंकल? माझ्या चुकीमुळे सगळं घडलं. बरं, हे तुमचे पैसे घ्या. असं म्हणत कुणालनं नोटांचं एक बंडल विश्वासच्या हाती दिला आणि म्हणाला, तुम्ही जेव्हा पडलात ना तेव्हा तुमच्या खांद्याला एक पिशवी होती. त्या पिशवीतनं हे पैसे खाली पडले. ती पिशवीसुद्धा मी आणली आहे. पण अंकल, एवढे पैसे बरोबर घेऊन या अवस्थेत तुम्ही एकट्यानं कसे प्रवास करत होतात याचं आश्चर्य वाटतंय मला. विश्वास क्षणभर आपल्या दृष्टीहीन नजरेनं त्या तरुणाकडे बघत राहिला. 10,000 रुपयांचं बंडल होतं ते. शिवाय त्याच्या बोटात एक सोन्याची अंगठी होती. दिसत नसलं तरी सवयीनं मनगटावर बांधलेलं एक किमती रिस्टवॉच होतं. एवढा ऐवज कोणालाही मोह पाडायला पुरेसा होता. त्यातून त्याच्यासारख्या अंध व्यक्तीला फसवणं सहज शक्य होतं. आणि हा तरुण नोटांचं बंडल त्याला परत करत होता. विश्वासनं आपल्या घरातच पैशासाठी माणूस कुठल्या थराला जातो हे प्रत्यक्ष पाहिलं होतं आणि म्हणून त्याला या तरुणाचं आश्चर्य वाटत होतं. त्यातून तो तरुण साधा रिक्षावाला होता हे आणखीन आश्चर्य करायला लावण्यासारखी गोष्ट. तू रिक्षा चालवतोस ना रे? हो. पुन्हा एकदा मोहिनीची आणि या तरुणाची तुलना करताना मोहिनीविषयीच्या घृणेनं विश्वासचा चेहरा कडवट झाला. तुमचं घर कुठे आहे अंकल? चला, मी तुम्हाला घरी सोडतो. घर? माझं आता कुठेच कसलंही घर नाही आहे बाळा. म्हणजे हेच की माझी स्वतःची अशी जी होती ती सगळी पुंजी बरोबर घेऊन मी निघालो. जिथे शांती मिळेल, समाधान लाभेल अशा एखाद्या ठिकाणी जायचा विचार केला होता. म्हणजे तुम्हाला कोणी नातेवाईक, भाऊ, बहीण, मुलं? नाही, कोणीही नाही. विश्वास एकदम बोलून गेला. कुणाल काही न बोलता क्षणभर विश्वासच्या चेहऱ्याकडे बघत राहिला. बरं पोरा, मी निघतो. तू केलेल्या मदतीबद्दल पुन्हा एकदा आभार. अंकल, तुम्ही नाराज नसाल तर एक बोलू? कुणाल म्हणाला. अंकल, जवळ एवढे पैसे, हातात अंगठी आणि तुमची ही अवस्था. कुठे जाणार अशा स्थितीत तुम्ही? अंकल, जग आता पूर्वीचं नाही राहिलं. इथे पावलोपावली असहाय्य अगतिक माणसाला लुटायला लोक टपून बसलेत. परमेश्वराची कृपा म्हणायची की तुम्ही आत्तापर्यंतचा प्रवास सही सलामत केलात, पण तुमचा पुढचा प्रवास असाच सुरक्षित होईल याची खात्री काय?
खात्री कशाचीच कोणाचीच देता येत नाही ना कुणाल. पण जगात जशी वाईट माणसं आहेत तशी सज्जनसुद्धा आहेत की. पण आणि मी म्हणतो यात खोटं काही नाही आहे. आता हेच बघ, तुझ्या हातात मी होतो, माझे पैसे होते. पण तुला त्याचा मोह पडला का? नाही. याचाच अर्थ जगात सगळेच काही वाईट नाहीत, चांगलेही आहेत. हां, आता अशांची संख्या कमी असेल, पण ते आहेत हे महत्त्वाचं. अंकल, तुमच्या वागण्या बोलण्यावरनं तुम्ही चांगल्या घरातले दिसता. एक विचारू? हो, विचार. सगळं सोडून का आलात? खरं सांगू, मन उबगलं होतं. एकटेपणाची भीती वाटायला लागली होती. विचार केला, माणसांच्या गर्दीत राहून एकटं राहण्यापेक्षा या गर्दीपासून दूर जाऊन राहावं. तो एकटेपणा जास्त चांगला. बोलता बोलता विषय बदलत विश्वास म्हणाला, ते सगळं जाऊ दे, मगापासून तू एकटाच बोलतोयस माझ्याशी, घरात दुसरं कोणी नाही आहे? नाही अंकल, कोणी नाही. तुझी बायको, मुलं? कुणाल हसला आणि म्हणाला, माझं अजून लग्नच नाही झालं तर बायको मुलं कुठली? अरे, वय काय तुझं? 25. आणि आईवडील? अंकल, आई मी 15-16 वर्षाची असतानाच वारली. वडील होते पाचगणीच्या एका गर्ल्स स्कूलमध्ये रजिस्ट्रार म्हणून. गेल्या वर्षी त्यांचंही निधन झालं. ओ आय एम सॉरी, असं म्हणत विश्वास गप्प झाला. विश्वास स्तब्ध झाला. तसा कुणाल घाईघाईनं म्हणाला, गैरसमज करून घेऊ नका अंकल. माझं एकटेपण दूर व्हावं, एखाद्या वडीलधाऱ्या माणसाचा आधार मिळावा एवढा माझा हेतू आहे. कदाचित माझ्यामुळे तुमचाही एकटेपणा दूर व्हायला मदत होईल. ते सगळं ठीक आहे रे कुणाल, पण मी असा अंध, माझा तुला कसला काही उपयोग नाही. उलट तुझ्यावरची जबाबदारी वाढेल. अशी जबाबदारी हवी आहे मला अंकल. आणि तसंही यावर्षी मी MA करतोय. MA झाल्यावर मला कुठेही चांगली नोकरी मिळेल. MA करतोयस तू? एक रिक्षा ड्रायव्हर आणि MA? विश्वासच्या मनातले भाव कुणालनं अचूक ओळखले. अंकल, तुम्ही विचार करत असाल की एक रिक्षा चालवणारा माणूस MA कसं काय करतोय? पण अंकल, जेव्हा माझे वडील जिवंत होते ना, तेव्हा शिक्षणाच्या खर्चाची मला कसलीच काळजी नव्हती. पण ते गेले तेव्हा शिक्षणाचा खर्च कोण करणार हा प्रश्न उभा राहिला. माझं शेवटचं वर्ष. शिक्षण अर्धवट सोडणं मला योग्य नाही वाटलं. माझ्या एका मित्राचे वडील रिक्षा चालवत होते. त्यांच्याच ओळखीने मी रिक्षा भाड्याने घेतली आणि रिक्षा चालवायला लागलो. मग माझ्या शिक्षणाचा आणि पोटापाण्याचा प्रश्न सुटला. आता रिक्षा चालवणं आणि MAचा अभ्यास दोन्ही एका वेळी चालू आहे. तुम्ही बरोबर असला तर ही कसरत मी आणखीन उत्साहानं करू शकेन अंकल. विश्वासला कुणालचं मोठं कौतुक वाटत होतं. मग ठरलं अंकल, तुम्ही माझ्याजवळ राहणार. ठीक आहे, विश्वास ओंकारला. कुणालसारख्या मुलाला दुखावणं त्याला अशक्य नव्हतं. कुणालच्या त्या आग्रही आपुलकीच्या बोलण्यानं नकळत विश्वासचे डोळे पाणावल्यासारखे झाले आणि त्याचवेळी त्याला सुचित्राची आठवण झाली. कुणालची आणि तिची तुलना करताना त्याच्या मनात आलं, काय नाही आहे सुचित्राकडे. सगळं काही अनुकूल असूनसुद्धा तिला त्याचा फायदा घेता येत नाही. उलट स्वतःचं आयुष्य ती उधळत चालली आहे. पण हा कुणाल प्रतिकूल परिस्थितीत स्वतःला सावरण्यासाठी तो धडपडतोय, स्वतःच्या आयुष्याला दिशा द्यायचा प्रयत्न करतोय. मोहिनीच्या बाबतीतही तेच घडतंय. पैशाव्यतिरिक्त ती काही शिकू शकली नाही. या पैशानं तिच्याकडून तिचं अस्तित्व हिरावून घेतलंय. एक पोकळ अस्तित्वहीन जगणं तिच्या वाट्याला आलंय. पैसा असूनही किती गरीब आहेत ते लोक. आणि स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवणारा किती श्रीमंत आहे हा कुणाल. अंकल, तुम्ही उद्या माझ्याबरोबर चला, आपण तुमचे पैसे बँकेत ठेवू अंकल, कुणाल म्हणाला. श्रोते हो, हा होता भाग 9. भाग 10 उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.